पुष्कळ जागा आहे आणि नसतं तर तुम्हाला सांगितलं असतं. मग प्रभूला गव्हाला न्यायचं का भुसाला न्यायचं वरती? मग तुम्ही गहू आहे का भुसा आहे? बरोबर का नाही? आणि आणि त्या ठिकाणी संकट आलं, समजा आपल्या घरावर संकट आले, बॉम्ब पडला, बॉम्ब पडला, सगळे पळाले, बरोबर आहे का नाही? मागे पास्टरला बॉम्ब पडला, बरोबर आहे का नाही? पास्टरला बॉम्ब पडला आणि हॉस्पिटलला पास्टर काम करतात आणि त्या ठिकाणी बॉम्ब पडला आणि त्या ठिकाणी सगळे चित्र तिथं पडा आहे का नाही? जो खरे होते ते माझ्याजवळ राहिले, जे खोटे होते ते सोडून गेले, बरोबर आहे का नाही? कारण की त्यांना माहित होतं की या ठिकाणी परमेश्वराचं काम, या ठिकाणी प्रभू आहे, हा देवाचा माणूस आहे, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांना हे माहित होतं ते या ठिकाणी धरून आले, पण जे भुसा होते ते निघून गेले. प्राण लक्षात घ्या. पण पास्टरने, जो देवाचा सेवक आहे, तो परमेश्वराला स्थिर ठेवलं. लक्षात घ्या, मला प्रभूने स्थिर ठेवलं आणि लक्षात घ्या, मी आज या स्थिरतेमुळे, प्रभूच्या अनुग्रहामुळे या ठिकाणी देवाची सेवा करत आहे. लक्षात घ्या, लोकांचं महत्व नाही, लोक येतील जातील. लक्षात घ्या, चर्चची संख्या वाढते, कधी कमी होते, पण याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही लक्ष ठेवा परमेश्वर, कोणावर लक्ष ठेवा? योबाची परीक्षा झाली, योबाला चाळ लावली. काय लावली? चाळत. त्याची परीक्षा आली आणि परीक्षा अशी आली की त्याचं घर गेलं, मुलं गेले, सगळं गेलं आणि त्याचे मित्र देखील त्याला दोष द्यायला लागले आणि म्हटले तू काहीतरी पाप केलेला आहे. तो म्हटला मी देवाच्या नंतर कसा आहे मला माहित आहे, तुम्ही मला दोष देऊ नका. आणि जर प्रार्थना करायची असेल माझ्यासाठी किंवा आपण मिळून प्रार्थना करायची असेल, थांबा, नाही तर चालते. प्रेज द लॉर्ड. त्याने स्पष्ट सांगितलं आणि मला माहिती मी देवाच्या नंतर समोर कसा आहे. परीक्षा निघून गेली. लक्षात घ्या, परीक्षा निघून गेली. परत देवाचा अनुग्रह त्याच्यावर आला, परत मुलं बाळ झाली, परत लोक चाकर वाढले, सगळं काही गोष्टी झालं. सायतानाची चाळण लावली होती ती काही दिवसापुरती होती, ती निघून गेली. प्रेज द लॉर्ड. पण त्या चाळणीमध्ये परमेश्वर तुम्हाला तयार करतो. तुम्ही गहू आहात का भुसा आहे? परमेश्वराने मला स्थिर ठेवलं. देवाचा धन्यवाद असो. प्रभूने मला खरंच स्थिर ठेवलं आणि मी या प्रॉब्लेम मध्ये देखील स्थिर आहे. आज जर कोणावर ही चाळण लागली असती, आज जरी कोणावर संकट आलं असतं, लक्षात ठेवा, जर हे संकट कोणावर आलं असतं तर स्थिर राहिला असता का? आज मला किती लोकांनी नावं ठेवली.